नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जानेवारी 2026 मासिक राशीफलात। आज आपण पाहणार आहोत मीन राशीसाठी या महिन्यात ग्रहांचे परिणाम कसे असणार आहेत। ते करिअर, व्यवसायासाठी, आर्थिक स्थितीसाठी, नातेसंबंध, प्रेमासाठी, आरोग्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या सर्वांसाठी शुभ रंग, अंक, दिशा, ग्रह उपाय या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी मीन राशीसाठी ग्रहस्थिती काय सांगते। गुरु नोकरी व्यवसायात भावात असल्याने नवीन संधी, ज्ञानवृद्धी घेऊन येतोय। शनी 5व्या भावात मेहनत फळ देईल, कधी पण तो ताण सुद्धा देऊ शकतो। राहू 9व्या भावात असल्याने क्रिएटिव्ह काम, परंतु तो अजून सुद्धा ताण वाढवून देऊ शकतो। आता आपण जाणून घेऊया तुमच्या करिअर किंवा व्यवसायाबाबत। 1 ते 7 तारखेत जुन्या प्रोजेक्टचे समाधान मिळेल। 8 ते 16 तारखेपर्यंत नवीन जबाबदारी येऊन नेतृत्व क्षमता सिद्ध कराल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑनलाईन सेवा, डिजिटल मार्केटिंग हे यशदायी ठरेल। पार्टनरशी आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी चर्चा नक्कीच करा। आता आपण जाणून घेऊया तुमच्या आर्थिक स्थितीबाबत। 3 ते 10 तारखेपर्यंत अनपेक्षित इन्कम पण खर्चही वाढू शकतो, त्यामुळे लक्ष केंद्रित करणे गरजेचं। 18 तारीख ही तुमच्यासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, परंतु तिथेही सुद्धा काळजीपूर्वकच निर्णय आपण घ्यायला हवा। महिन्याच्या शेवटी 28 ते 31 तारखेपर्यंत आर्थिक स्थिरता परत येऊ शकते। आता आपण जाणून घेऊया तुमचे नातेसंबंध अथवा प्रेम संदर्भात। विवाहितांसाठी 8 ते 16 तारखेपर्यंत जोडीदारांचा सपोर्ट पण मिसअंडरस्टँडिंग सुद्धा वाढू शकते, म्हणून संवाद साधायचा आहे। सिंगल लोकांसाठी फारसा उत्तम हा काळ नसल्यामुळे जर तुम्हाला कोणाला प्रपोज करायचं असेल तर थोडंसं थांबूनच हा निर्णय घ्यावा। आता आपण जाणून घेऊया तुमच्या आरोग्याबाबत। आरोग्यासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये पोटदुखी अथवा पचनसंस्था अथवा ओमिटिंग सारखे त्रास होऊ शकतात, त्यामुळे आपण याकडे लक्ष देणे गरजेचं आहे। चढ उतार टाळण्यासाठी आपण आरोग्याकडे लक्ष देणे म्हणजे जसे व्यायाम याकडे लक्ष देऊ शकता। विद्यार्थ्यांसाठी 10 ते 12 तारखेपर्यंत अभ्यासावर फोकस चांगला राहील। स्पर्धा परीक्षा, प्रोजेक्ट, इंटरव्ह्यू साठी प्रगती दिसून येते। क्रिएटिव्ह काम किंवा प्लॅनिंग हे तुमच्यासाठी यशदायी ठरू शकते। आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी शुभ रंग, अंक आणि दिशा। तुमच्यासाठी या महिन्यामध्ये जांभळा किंवा पांढरा रंग शुभ असेल। लकी नंबर जो आहे तो 6 किंवा 9 असेल आणि दिशा जी आहे ती उत्तर पूर्व असेल। आता आपण जाणून घेऊया ग्रहानुसार तुमचे काही उपाय। गुरुवारी तुम्हाला पिवळ्या रंगाचा चंदनाचा टिळा डोक्यावरती लावायचा आहे। यथाशक्ती मंदिरामध्ये होईल तेवढं दान तुम्हाला करायचं आहे। रोज ओम गुरवे नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। गाईला तूप लावून पोळी खायला तुम्हाला द्यायची आहे आणि आपले जे गुरु असतील त्यांचं पूजन करणे किंवा त्यांचं स्मरण करणे या महिन्यामध्ये फायद्याचं ठरू शकेल। ही संपूर्ण माहिती होती मीन राशीविषयी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आपणास जर आपली राशी माहिती नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ आम्हाला मेन्शन करू शकता। आम्ही तुम्हाला मोफतमध्ये तुमची राशी कळवू। श्री स्वामी समर्थ।